नमस्कार मंडळी, मी राज सुपल. पुन्हा एकदा मालवणी दुर्डा चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत असा. तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात येलच असताना की व्हिडिओ कशा संदर्भात राहतो. तर येत्या 15 तारीखला महाशिवरात्र असा आणि कोकणातील दक्षिण काशी संबोधल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव असा. तर याची पूर्वतयारी कशा प्रकारे चालू आहे ती आज मी बघून चाललो आहे. तर या पूर्वतयारीच्या व्हिडिओमध्ये दर्शनाचे रांगे कसे असतात आणि जत्रेमध्ये नवीन नियम काय इले असत किंवा दुकानं कशा प्रकारे लागली असत ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर जर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. तर आता मी चाललो आहे कुणकेश्वरात. तर चला. तर मंडळी, या मंदिराचा मुख्य गेट हा आहे ना. आता आपण आत जाऊया. आता आपण मेन गेटच्या आतमध्ये असावं. तर मेन गेटमध्ये 2 कॉलम असत. तर ह्या कॉलममध्ये VIP जी माणसं असतील किंवा VIP पासवाले जी लोकं असतील ती ह्या रांगेतून जातली. आणि ही साईड असं ती देवस्वारी वगैरे येतले किंवा इतर काय वयोवृद्ध लोक असतील त्यांच्यासाठी इथून डायरेक्ट मंदिरात प्रवेश हा. देवस्वारी जे भेटी घेतले असत ते इथून जातले. असे 2 प्रवेशद्वार आहेत. सुंदर असं जांभा दगड कोरलेला असं बघू शकता तुम्ही. खूप सुंदर. आणि समोरच एक भैरव मंदिर दिसतं. आणि ह्या साईडला रांगे फिरतात जे दर्शनाचे असत ते. आणि इकडे मंदिर हा. इकडे सजावटीचं काम चालू आहे. मंदिरात जाऊया. मंदिरात पण सजावट केलेली आहे बघा. आणि काम चालू आहे सजावटीचं. तर आज जाऊन दर्शन घेऊया. चला. दर्शनाच्या रांगे जे असत हे ना इथून एंट्री होतली या. दर्शन घेऊन इकडे एक्झिट आहे. इथनं तुम्ही एक्झिट करताला. खाली जाऊया बघूया. तुमका प्रसादाचे लाडू वगैरे भेटतले. 25 रुपये एक बॉक्स हा. बघूया कसं. 25 रुपये एक बॉक्स हा. इथून तुम्ही एक्झिट केलात की इकडे समुद्र बघू शकता तुम्ही. या ठिकाणी देवस्थान ट्रस्टचे माणसं असतली. निधी वगैरे स्वीकारलं जातं. त्या साईडला बघूया. या साईडला मॅप हा मंदिराचं. दर्शन मंडप व्यवस्था, नियंत्रण कक्ष काय असा, बाकीची इतर मंदिरं काय असत, तलाव काय असा, नंतर एक्झिट एंट्री सगळ्या याच्यात दिलेला असा. जत्रे दिवशी देवस्वारी, इतर गावातील जे देवस्वारी असतात ते भेटीसाठी येतले. बघू शकता एक बॅनर लागला.
आणि इकडे रांगे दिसतले तुमका, यासाठी तयारी चालू आहे जोरदार. आता आपण मेन गेट आधी जाऊया. इकडे तुमका एक पानपोई दिसता, गणपती मंदिर आहे. मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार, इथे दीपमाळ दिसता तुमका आणि एक नंदी दिसता. मंदिराच्या सजावटीचा काम चालू आहे. खूप सुंदर असे बनवून ठेवलेले आहेत. इकडे फुलांचा सजावट होताला पूर्ण मंदिरात आतमध्ये. तर आपण दर्शनाचे रांगे बघूया. देवस्थान ट्रस्टचे नियम वगैरे सगळे लिहिलेले आहेत, वाचा. लाईनची शिस्त पाळा, लाईनमध्ये पुढची व्यक्ती व तुमच्यामध्ये 1 फुटाचे अंतर ठेवून चला. लहान मुलांना उचलून घ्या. अफवांवरती विश्वास ठेवू नका व तुम्हीही अफवा पसरू नका. लहान मुलांना व वृद्ध माणसांना सहकार्य करा. हे सगळे नियम असत. ह्या भक्तनिवासात, भक्तनिवासात रांगे फिरवले जातले. काम चालू आहे. हे सगळे आता फिट केले जातले आणि ना मग मंदिरात आत जातले. समोर बघू शकता इथून हे रांगे या सभा मंडपात खाली उतरतले. तर मंडळी समोर दिसा तो भक्त निवास. सेकंड फ्लोअरला पूर्ण रांगे फिरतले आणि इथून खाली येतले. खाली याच्यानंतर ह्या साईडने आत जातले. दाखवते, इथून आत जातले, बॅक साईडला फिरून हय बाहेर पडतले, वरती जातले, परत खाली उतरून इथे पण फिरतले. त्याच्यानंतर मग आतमध्ये दर्शनासाठी त्या गेटने आतमध्ये जातले. अशी रांग एकच आहे, फक्त भक्तनिवासमधून खाली उतरता, त्याच्यानंतर या बॅक साईडला फिरता, इथून ह्या वरच्या स्टेअरकेसवरनं इकडे येता, ह्यानं परत फिरता, परत मग दर्शनात आतमध्ये जाता. तर आता आमका काका दाखवत आहे ज्येष्ठ नागरिकांची खायची लाईन आधी बघूया. समोर पोलीस नियंत्रण कक्ष पण दिसता, VIP कक्ष. हिरकणी कक्ष पण हा. ही सिटिंगसाठी हां, VIP ला आपला ज्येष्ठ नागरिकांसाठी, अपंग आणि ज्येष्ठ नागरिक या दोघांसाठी इथून डायरेक्ट लगेच दर्शन मंदिरात. त्यांना सिटिंगसाठी पण खुर्ची वगैरे ठेवली जातले आहे. काम चालू आहे, लाइटिंग वगैरे करतात मंदिरात. बघा, कलर पण केलेला आहे. उद्याचं एकच दिवस बाकी आहे, त्यामुळे काम जोरदार चालू आहे. हे तुमका सूचना फलक भेटतात बघू. ही पूजा, अभिषेक, एकादशी, लघुद्र, श्री सत्यनारायण पूजा याच्याबद्दल माहिती आहे. सूचना फलक पण आहे.
मंदिराच्या बाजूक स्टेज पण हा, जे मान्यवरांचं स्वागत वगैरे केलं जाताना श्री कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं. आणि या समोर दिसत तिथून आपण आत जातलो मंदिरात दर्शन घेण्यासाठी. आणि हे रांगे असत ते इथून जे फिरतले आहेत रांगे. भक्त निवासमधून येणारे तिकडून खाली येतले, इथून ह्या टेरकेसने वर येऊन इथून खाली उतरतले आणि इथून फिरून या आतमध्ये गेटने वरती जातले दर्शनासाठी. म्हणजे दिलेला पण आवडा पहाटे 3 वाजता दर्शन चालू होतं. मंदिराच्या साफसफाईचं काम चालू आहे. इथूनच सगळ्यांची एंट्री होतली या दर्शनासाठी. आणि त्याच्या अपोजिट साईडला दरवाजा तिथून एक्झिट होतली. ह्या रोडवर उद्या संध्याकाळपर्यंत सगळी दुकानं लागलेली दिसतील तुमका. ह्या साईडला या मुख्य प्रवेशद्वार, ह्या बाजूक पण दुकानं असतील आणि इकडे पण असतील. इकडे लाईटिंग केलेली आहे बघा रस्त्यात. इकडे दुकानं लागली आहेत, खाज्याची वगैरे लागली आहेत दुकानं, हॉटेल्स वगैरे पण लागली आहेत. आपण या मळ्यात येलो. या मळ्यात गेम्स असत, पाणी वगैरे असतं, त्यांचं फिटिंगचं काम चालू आहे. पूर्ण जो पॅसेज दिसतात ते पे पार्किंग आहे. पार्किंगचे रेट 4 व्हीलरचे 50 ते लिहिलेले आहेत. मिनी बस 100, 6 सीटर 200. कारण ह्याच्या पुढे तुमका एंट्री नसतली गाड्यांका. इकडे पूर्ण जाम असतला, म्हणजे दोन्ही साईडला दुकानं लागलेली असतली आणि सगळे भाविक भक्तगण असतले. त्यामुळे चलाक पण जागा कमी पडतात, त्यामुळे पार्किंग ही इकडे असतली. तर मंडळी आहे समुद्र किनाऱ्यावर पण दुकानं लागली आहेत, जास्त करून खाऊ गल्लीच असतं. या समोर दिसतं श्री देव कुणकेश्वराचं मंदिर. तर मंडळी अशा प्रकारे जत्रेचा व्यवस्थापन चालू असा, तयारी जोरदार चालू असा. एकच दिवस राहिला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर जर कोण नवीन असत तर सबस्क्राईब पण करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.